या ठिकाणी या भीम जयंतीसाठी शुभेच्छा द्यायला मी काही कलाकार आणले तुमच्यासाठी। तर ते नेते अभिनेत्यांच्या आवाजात शुभेच्छा देईन, अपेक्षा की तुम्हाला आवडेल। राजकारण्यांचे आवाज चालतील ना साहेब? सर्वप्रथम सन्माननीय मोदी साहेब या भीमगीतासाठी, या भीम जयंतीसाठी शुभेच्छा देतील त्यांच्या आवाजामध्ये। सन्माननीय माननीय पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी साहेब हे नॉन पॉलिटिकल असेल, फक्त जयंतीनिमित्त शुभेच्छा देत आहेत। त्यांचा आवाज तुम्हाला आवडला तर तुमच्या काळात। मित्रों, साथियों, मेरे प्यारे भाइयों बहन, आज नाला सोपारा में महामानव परम पूज्य बोधिसत्वा डॉक्टर भीमराव अंबेडकर जी के 135वीं जयंती मनाई जा रही है। बहुत ही अच्छा लग रहा है। यहां पर सारा समाज महापुरुष को अभिवादन करने के लिए इकट्ठा हुआ है। और बाबा साहब जी ने कहा है, शिक्षित बनो, पढ़ो, संगठित हो जाओ। इसी तरह हमारा समाज संगठित होता रहे और देश में प्रगति। पुढील आवाज सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब। जय बोलो जय। यावर नाला सोपारा में हमारा जो कार्यक्रम हो रहा है, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी 135वीं जयंती आज मनाई जा रही है। बहुत अच्छा लग रहा है और सभी को मैं जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और हमारा समाज ऐसे उत्तरोत्तर प्रगति करते रहे, यही मैं देश करे। धन्यवाद। पुढचा आवाज ज्यांचा मी शिष्य आहे, जॉनी लिवर साहेब। बाबा, मेरे छोटे छोटे बच्चे हैं। एक का नाम है राजू, खाता है काजू, रहता है दुकान के बाजू। लेकिन आज हो गया है भीम जयंती के प्रोग्राम में, वहां पे बाबा साहब के कानों की चर्चा हो रही। बाबा, थैंक यू। त्यानंतर नाना पाटेकर साहेब। भगवान का जो सब कुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है, बस कमी है तो आप लोगों के साथ। महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को उनकी 135वीं जयंती के अवसर पर मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। जय हिंद, जय भीम, जय 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 महाराष्ट्र। इनके बाद आ गए अनिल कपूर। अरे क्या बोल रही पब्लिक? वैसे नासिक हो, बम्बई हो, या हो नाला सोपारा, यहाँ की पब्लिक का एक आवाज ज्या ठिकाणी मी जात असतो त्या आवाजाची नेहमी फरमाईश होते, थोडं अवांतर होतं, चालेल ना? सन्माननीय हरिभक्त पारायणकर इंदुरीकर महाराज। महाराष्ट्रामध्ये मोस्टली 1-2 कलाकार असतील ते महाराजांचा आवाज सादर करतात, कारण इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून जास्तीत जास्त समाज प्रबोधन करण्याचं काम करतात। पण बऱ्याच लोकांना ते टोचतं, कारण ते खरे बोलतात म्हणून। इंदुरीकर महाराजांची स्टाईल तुमच्यासमोर सादर करतो। अरे भंगरी भोंगरी प्रेम करू नका। प्रेम करतात त्याला क्वालिटी पाहिजे, कर्रा पाहिजे। कुठला शेंबड्या प्रेम करतोय? मुलगी ग्रॅज्युएट, मुलगा गवंड्याकडे कामाला, फुले गुलाब का अरे आग लावतात फुलाला। दोनों तुझ्या मार भरोसा नाही काय, तुझ्या बापाचा नाही तुझं काय। काही वाड्यावर या भाड्याच्या घरात राहतून बाईला बोलतो वाड्यावर, तुला फिरवीन माझ्या गाडीवर। अरे भाड्या पेट्रोल आहे का? 20 रुपयाचं पेट्रोल टाकी, तो बटन दाबलं की गाडी कॅन्सल। मुलगी पाहायला जातो मुलगा, 20 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा घालतो। मुलगी पाहायला गेल्यावर पोह्याचा कार्यक्रम। आजकाल कांदे महाग झाले, त्यामुळे पोह्यामध्ये कांदे पोहे नाही ते वांदे पोहे झाले। मुलगी पाहायला गेल्यावर मुलीची आई मुलाला बघते, म्हणते बाई 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 बाई, हा तर मले पाहायला आलता। एवढं वय मुलाचं झालेलं असतं। आधी बालविवाह व्हायचे, आता टालविवाह होतात। ज्यांनी लव्ह मॅरेज केलं, दरवाजे लावून भांडणे का शिकायचं। आणि ज्यांनी गोऱ्या बायका केल्या,
त्यातल्या काहींच्या निघून गेले. महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काळी बायको केली. नीट ऐका. महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काळी बायको केली. काही दिवसांनी ती पळाली. तो महाराजांकडे पडत आला. महाराज, मी तुमचं कीर्तन ऐकून काळी केली म्हणे, ती पळाली. महाराज म्हटले, मी आता रंगाची गॅरंटी देऊ का बायको? तुझं तू बघ बाबा, 15 दिवस झाले तर माझीच सापडत. धन्यवाद धन्यवाद. अपेक्षा आहे की तुमचं थोडंफार मनोरंजन करू शकलं असेल, कारण हा प्रबोधनाचा मंच आहे, पण थोडंसं मनोरंजन सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा वळूया आपण पुढील गीताकडे. हा, तुमची कोणती फरमाईश आहे का? एखादा ऍक्टरचा आवाज कोणाला ऐकायचा? एकच, एक दोन. हा, दादा कोणते? अरे माला, अरे बंड्या घोड्याच्या माला, बाबासाहेबांची जयंती इथे साजरी होते नाला मध्ये. आणि मगाशी आजींनी शिट्टी मारली, एकदम कडक आवाज आला होता. अशा आपल्या बाबासाहेबांच्या या वाघिणी आहेत बाबा, यांच्या मनगटामध्ये अशी ताकद आहे, चांगल्या चांगल्यांना लोंबळून टाकते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे स्वतःसाठी. लाजा वाटल्या पाहिजे. बाबासाहेबांची जयंती साजरी करतात आणि आपण सगळे एकत्र येतो. कोण म्हणतं जयंती फक्त नाचून आणि वाचून साजरी करायची? अरे आम्ही नाचून आणि वाचून दोन्ही साजरी. या तुम्ही. धन्यवाद धन्यवाद.